हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहेत? मजेत आहेत? मी पण खूप मजेत आहे. आज माझ्या यूट्यूबच्या चॅनलला पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपल्या ड्रामा क्वीन ह्या म्हणजे सासू सुना या चॅनलला आज पूर्ण हार्डली 1 इयर कंप्लीट झाले. सो त्याच्याबद्दल थोड्या गोष्टी सांगते, माझ्याबद्दलही सांगते. मी यूट्यूब कसं स्टार्ट केलं, काय झालं, काय बेसिक थिंगपासून मी स्टार्ट करते. ज्या दिवशी मी फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यानंतर मला थोडंसं टेन्शन पण आलं होतं की आपले व्ह्यूज कसे वाढतील, काय वाढतील. मला बेसिक थिंगसुद्धा माहीत नव्हते यूट्यूबवर. माझे शब्द पण एवढे अडकत होते ना, एक एक शब्द बोलायचे. पण आता जे कॉन्फिडन्स लेवल मी तुमच्याशी बोलते इन फ्रंट ऑफ कॅमेरा ना, सो त्याचं कारण असं आहे की मला माझ्यातली जे कॉन्फिडन्स होतं ते पहिलं खूप लो झालं होतं. आता इतकं कॉन्फिडन्स आहे की मी सगळ्यांसमोरही ॲक्च्युली बोलू पण शकते आणि बेसिक प्रश्नाची उत्तरही देऊ शकते. आणि त्यानंतर एक सांगायचं म्हणजे कारण म्हणजे यूट्यूबला यायचं खरं कारण म्हणजे मला एक खूप मोठं चॅलेंज दिलं होतं की यू विल डू ऑल दिस. सो मी म्हणलं येस आय कॅन डू इट. सो मी हे बेसिक थिंग आहे, कुणी कुणाचं चॅलेंज एक्सेप्ट करू शकतो. सो मी हे केलं. मला पहिल्या व्हिडिओला इतकं छान प्रतिसाद भेटला, इतकं छान वाटलं ना. ज्या दिवशी मी अपलोड केल्या आणि केल्यानंतर थोडंसं टेन्शन आलं होतं मनात, गाईज आपले व्हिडिओ कोण बघणार. डोक्यात येतच बेसिक थिंग, आपण लोकांचे के मधून मिलियनमध्ये जाणारे व्हिडिओ जे बघतात. सो मला पण असं वाटलं नव्हतं की माझा एक व्हिडिओ तरी के आणि अबाव मिलियनमध्ये कधी जाईल. सो मला त्याचा एक्सपिरियन्स आज शेअर करायचा होता. त्याच्यानंतर घरी सांगितलं, मम्मीला सांगितलं. मम्मी थोडीशी जरा हे झाली होती, बट म्हणली ठीक आहे, ॲटलिस्ट नाही का काहीतरी करती, सो शो समथिंग, नाही का, तू केल्याबद्दल आम्हाला काहीतरी हवं आहे. सो मम्मीचा सपोर्ट खूप आहे, घरच्यांचाही सपोर्ट आहे. काय वेळेस घरातले म्हणजे मला आता इथे या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली कुणाची नाव पण घ्यायची इच्छा नाही, जेणेकरून मला माझा आजचा दिवस स्पॉईल करायचा आहे. सो नावं ठेवणारे बरेच आहेत, बरेच जणांनी नावं पण ठेवलेत, बरेच जणांनी नेगेटिव्ह कमेंट्स केलेत, चांगलेही कमेंट्स आहेत. ते मी कमेंट सेक्शन नंतर ब्लॉग घेतला ना, त्या कमेंट्स मी वाचूनही दाखवणार आहे. परत अनुभव सांगते मी. मला पहिलं असं माझा कॉन्फिडन्स खूप लो होता, म्हणजे मी बोलू शकत नव्हते. आज जे मी कॅमेरासमोर फेस करून जी बोलते त्यावेळेस माझे शब्द अडकायचे, शब्द कुठले वाक्य वापरायचे, काय वापरायचे, लोकांना आवडते, लोकांना नाही आवडत. सो बेसिक थिंगपासून आपण स्टार्ट करतो. सो मला असं वाटलं होतं की आय विल ट्राय, मी करून दाखवणारच आहे. एनी हाऊ आय एम गोइंग टू ट्राय दिस. सो मी हे ट्राय केलं. एक व्हिडिओ 500 600 अबाव माझे एक व्हिडिओ आहे ना 41K एक व्हिडिओ गेलेला आहे. गाईज तुम्ही बघा तो व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटतो. आणि त्यानंतर मला माझ्यामध्ये कॉन्फिडन्स इतकं भारी वाटायला लागला की गाईज मी काहीतरी करून दाखवल्यासारखं झालं. जो व्हिडिओ माझा 500 600 व्ह्यूज जाणार होता, जो 41Kला जो व्हिडिओ गेला आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलला बघा. आपल्या चॅनलचं नाव आहे ड्रामा क्वीन. सो यूट्यूबला ऑलरेडी आपलं चॅनल आहे आणि ते बघा तुम्ही. माझा एक्सपिरियन्स मी आज शेअर केला आहे. आणि अजून एक सांगायचं खरं कारण म्हणजे की ज्या दिवशी आपला व्हिडिओ येत नाही तेव्हाही लोक मला चांगले फोन करून विचारतात, किंवा शेजारपाजारचे माझे फॅन फॉलोअर्स एवढे झालेले आहेत ना की आज व्हिडिओ का नाही आला, लेट व्हिडिओ आला तरी विचारतात, आणि आजचा व्हिडिओ नाही पडला तरी. म्हणजे इतके माझे फॅन फॉलोअर्स झालेत ना, छोटे पण फॅन फॉलोअर्स आहेत, काय फॅन फॉलोअर्सचे मेसेज पण येतात. सो मी एक दिवस आहे ना तो पण ब्लॉग घेईल. त्या ब्लॉगमध्ये ना आपले कमेंट्स वाचते, कुणाचे चांगले पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेले आहेत. सॉरी. अजून एक सांगायचं कारण म्हणजे की मला ज्या लोकांनी पॉईंट ऑफ व्ह्यू केले की ही करून दाखवल का, काय हे यूट्यूब वगैरे, सो ती काय प्रूव्ह करणार आहे की तिला काय आहे, मला ह्याच्यात ना या मुद्द्यामध्ये या विषयावर आज ते थोडंसं पण सांगायचं आहे की बरेच जण आहेत काय मला नावं पण ठेवतात, काय माझ्याबद्दल बोलतात. आणि मी माझ्या कानाने ऐकू की डोळ्यांनी बघू, दॅट इज नॉट पॉईंट ऑफ दॅट थिंग. पण मला इतकं विचित्रपणे बोललेले आहेत ना काय गोष्टी आपल्या चॅनलवर असू दे, किंवा लाईक करतात, सबस्क्रायबर करतात, रिसेंटली करतात आणि काढून हे टाकतात. मला हे कुणाचं ह्याच्यात नाव घ्यायचं नाही या मुद्द्यामध्ये. आणि मग मला कधी वाईट पण वाटायचं. मग मम्मीला मी सांगायचे, मम्मी मला म्हणायची एक मुद्द्याने सांगायची की एकच ठेव तुझं की तुला हे प्रूफ करून दाखवायचे, यू आर गोइंग टू डू दिस एनी हाऊ.
रडू नकोस, तुझ्यासोबत मी आहे काय, नाही का, कुणी किती काय बोललं ना, आयुष्यभर मी तुझ्यासोबत आहे, ते तुझं कसंही असू दे. सो ठीक आहे, मी म्हणलं, मग विचार केला घरच्यांचा. घरचे पण बोलतात काय काय वेळेस, म्हणजे जे कोणी बोलतात घरातले असो किंवा बाहेरचे असू दे, ब्लॉगमध्ये कोणाचं नावही डिस्कस करायचं नाही, कोणाबद्दल मलाही बोलायचं नाही, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल माय डे. आजचा दिवस हा मला स्पॉइल नाही करायचा आहे, आय वॉन्ट टू सेलिब्रेट दिस डे. मग त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आल्या. मग खूप जणांचे, मग लोक ॲटोमॅटिकली माझे सबस्क्रायबर वाढायला लागले. मग लोकांना आवडायला लागले. काही काही फोन करतात मम्मीला, नाही का, म्हणजे ओळख ऑलमोस्ट आता बऱ्याच ठिकाणी माझं यूट्यूबचं एवढं झालेलं आहे ना, भरपूर ठिकाणी लोक बघतात, छान छान कमेंट्स येतात. नेगेटिव्ह कमेंट्स आहेच आहे, बट मला त्यांच्याकडून एक सांगायचं की जो तुम्ही बोलता ना, तो त्यासाठी थँक्यू सो मच, जे तुम्ही बोलता माझ्याबद्दल. सो तुमच्यामुळं मला अजून छान छान प्रोत्साहन भेटतो की मी अजून ह्यापेक्षा जास्त चॅलेंज घेऊ शकते आणि करू शकते. सो थँक्यू, तुम्ही माझ्याबद्दल बोलता. मला काही हे नाही, म्हणजे मला इश्यू वगैरे कुठल्याच गोष्टीचा नाही आहे, बट थोडा वेळ जरा थोडंसं मन हे होतं. मग मम्मी मला पुन्हा तेच सांगते की एक लक्षात ठेवायचं कायम गोष्टीचं, की आपल्या स्वतःला आय वॉन्ट टू प्रूव्ह, म्हणजे तुला काहीतरी करून दाखवायचं आहे. सो नवीन नवीन चॅलेंजेस येणार, तुला ते फेस करावं लागणार, ते कुणी असू दे. सो एक यूट्यूबर किंवा एक कॉन्टेंट क्रिएटर होणं काही सोपं नाही आहे, मी खरं सांगते. ह्या क्षेत्रात पण खूप अवघड आहे. जसं तुम्ही 9 to 6 जॉब करता आणि नाईट शिफ्ट असू दे, मॉर्निंग शिफ्ट असू दे, सगळे कामाला आहेत. बट मी असं कुणाचं नाव किंवा कन्वर्ट नाही करत आहे. बेसिक थिंग असं आहे ना गाईज, एक व्ह्यू सुद्धा यायला खूप मेहनत आहे आणि K-पर्यंत मिलियनपर्यंत जायला पण खूप मेहनत आहे. मी पण खूप मेहनत करते, रात्रंदिवस ब्लॉग करते, रात्रंदिवस शूट करते. मी वेळ काळ बघितली नाही. मी रात्री 12-12, 1-1, 1:30ला पण शूट घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता माझे सगळे व्हिडिओज वगैरे. आणि एक सांगायचं खरं कारण म्हणजे की मला जास्त नेगेटिव्ह येतात, पण लोक जे बोलतात ना, त्याचं मला थोडंफार वाईट वाटतं की नाही का बाबा, ही काही करू शकत नाही, किंवा म्हणजे माझ्याबद्दल ज्यांनी जे जे बोललंय ना, आज मला तेच एक्सपिरियन्स शेअर करायचं होतं की मला खूप भारी वाटतंय, मी काहीतरी प्रूफ केल्यासारखं झालं. जे कुणी मला बोललं किंवा नाही बोललं, मी काय म्हणलं, दॅट इज नॉट ऑफ द पार्ट, की मी माझ्या आयुष्यात काय केलं अचीव. आज 1 वर्ष झालं यूट्यूबच्या चॅनलला, म्हणजे मला वाटलं पण नव्हतं मी इथपर्यंत पोहोचल, मी खरं सांगते. आणि छान छान कमेंट्स पण आहेत. एक माझ्या काकांची मुलगी, ती प्रत्येक ब्लॉगला आहे ना, शूट घेताना, व्हिडिओ घेताना, ती हमखास मला कमेंट इतकी छान करती. तिने सगळीकडे सांगितले आमच्या दीदीचं यूट्यूबचं चॅनल आहे, सो तुम्ही प्लीज तिच्या चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका. सो तिला पण थँक्यू सो मच की तू माझे व्हिडिओज रोज बघती. थँक्यू सो मच. तुला थँक्यू कितीतरी बोललं तरी खूप कमी आहे. आणि गाईज, तुमच्यामुळं आज मी इथपर्यंत आलेले आहे. सो तुम्हाला पण थँक्यू सो मच. तुमचा सपोर्ट माझ्यासोबत कायम असंच राहू दे. मी तुम्हाला अजून हसवण्याचा प्रयत्न करेल आणि अजून छान छान व्हिडिओ दाखवल. यूट्यूबचे लॉंग व्हिडिओ येतील माझे. गाईज, आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि अजून एक सांगायचं कारण म्हणजे मला इतकं छान फीडबॅक पण भेटतंय आणि माझ्याबद्दल बरेच लोक आता हे पण करतात आहे की ही यूट्यूबमध्ये हे कॉन्टेंट क्रिएटर आहे, सॉरी, तिने जॉब वगैरे केला पाहिजे, हे यूट्यूबचं कशाला वगैरे, हे काय असतं. सो गाईज, ते पण मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये सांगते की जो जॉब आहे तो जॉब आहे. यूट्यूबचं एक माझं काम आहे, दॅट इज अ पार्ट ऑफ माय जॉब. मी माझं काम करते, मी कुणाला काही बोलले का. सो तुम्ही माझ्या ह्या गोष्टीवर हे करू नका. आणि ज्याने मला नावं ठेवलेत किंवा काय बोललेत, तो तर ह्या पार्टमध्ये घ्यायचं कारण म्हणजे असं होतं की मला माझं एक्सपिरियन्स शेअर करायचं होतं. फर्स्ट ब्लॉगपासून ते 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत, म्हणजे गेल्या वर्षी मी हे स्टार्ट केलं होतं. आज हार्डली 1 वर्ष झालं आपल्या यूट्यूबच्या चॅनलला. सो त्याच्याबद्दल थोड्या गोष्टी सांगितल्या, मी माझ्याबद्दलही सांगितलं आणि माझा एक्सपिरियन्स मी आज शेअर केला. तुम्हाला कसा वाटला नक्कीच. आपल्या यूट्यूबला हा लॉंग व्हिडिओ येणार आहे, तुम्ही नक्की बघा. लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बघू, आजचं तर किती वाजले, 6 वाजलेले आहेत. कसं होईल कसं नाही, पण मी छोटं का होईना सेलिब्रेशन करणार आहे. माझ्या सक्सेसफुलचा हाफ ऑफ द पार्ट माझी मम्मी आहे, खरं कारण सांगते.
आज तिच्यामुळं मी इथपर्यंत आहे आणि तिला थँक्यू सो मच की तू मला एवढं सपोर्ट करती. तिच्यामुळं आज मी इथपर्यंत आहे, जेणेकरून तिने मला खूप सपोर्ट केलेले. म्हणजे तिच्यामुळं ती प्रत्येक वेळेस शूट घेती, म्हणजे चिडचिड करती, ब्लॉग घेती. एक म्हणजे आपण जेव्हा शब्द चुकतो, वाक्यरचना चुकतो किंवा बोलायला माझ्यासारखे कट व्हायचे आमच्याकडून. शूट घेता कधी कट होतं, कधी मम्मी चिडायची. आणि विशेष म्हणजे ती एक शुगर पेशंट आहे, त्यामुळे तिने मला इतका सपोर्ट केलेला आहे ना. तिच्यामुळं मी आज एवढी स्टँड झालेले. आज मी तिच्यामुळं तिला थँक्यू सो मच की तिने मला इतकं सपोर्ट केला आहे ना या यूट्यूबसाठी. म्हणजे तिला बरेच जण बोलतात पण आय एम गोइंग टू प्रूव्ह इट. अजून मला खूप गोष्टी जायच्यात आणि खूप गोष्टी पुढं खूप करायचे. मी करून दाखवणार आहे अजून काही गोष्टी. सो तुम्ही हा आमचा आजचा व्हिडिओ बघा, तुम्हाला कसा वाटतो ते सांगा. सो थँक्यू सो मच गाईज. असंच प्रेम माझ्यावर देत जा. अजून नवीन तुम्हाला ब्लॉगमध्ये मोठे मोठे व्हिडिओज बघायला भेटतील, माझे छान कॉमेडीचे व्हिडिओ बघायला भेटतील. सो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून मला सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.